भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक हरेश केनी यांनी अखेर भारतीय जनता पार्टीतून बाहेर पडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला। हरेश केनी यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर पनवेलच्या राजकारणात एकच खळबळ उडाली। भारतीय जनता पार्टीला आता हरेश केनींच्या जाण्याने नुकसान होईल का, अशा विविध चर्चा सुरू होत्या। 2019 मध्ये हरेश केनी यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विरोधात निवडणूक देखील लढवली होती। अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्यानंतर आमदार प्रशांत ठाकूर यांनी मिश्किल टोला हरेश केनी यांना लगावलेला आहे। आमचे जुने सहकारी हरेश केनी यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलाय। त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत। काय कारण आहेत असं चॅनलवरती त्यांना विचारलं, त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रात आणि देशात काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे म्हणून। तर मोदींच्या नेतृत्वाखाली हा देश समर्थपणाने चालतोय। या महाराष्ट्रामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय खंबीरपणाने जे काँग्रेसला इतक्या वर्षात जमलं नाही, आम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होतो, इतक्या वर्षात जे जमलं नाही ते भारतीय जनता पार्टीनं करून दाखवलं। ही देशातली जनता बोलायला लागली आणि त्यामुळेच देशामध्ये विविध राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आली आणि काँग्रेस पक्ष अनेक ठिकाणी शून्यावरती गेलेली आहे। तर अशा पद्धतीनं हा सगळीकडचा इतिहास पाहता त्यांना नेमक्या काय कारणामुळे जावं लागलंय मला माहिती नाही, कारण त्यांनी त्याचा उल्लेख केलेला नाही। पण ते भारतीय जनता पार्टीच्या बरोबर जेव्हापासून जोडले गेले तेव्हापासून त्यांचा प्रभाग क्रमांक 3 असेल किंवा प्रभाग क्रमांक 2 असेल, प्रभाग क्रमांक 1 असेल, या संपूर्ण परिसरामध्ये त्यांना सोबत घेऊन, कारण ते पंचायत समितीचे सभापती राहिलेले आहेत, त्यामुळे महापालिकेच्या नव्या भागाचा विकास होताना त्यांना सोबत घेऊन अनेक कामांना सुरुवात केली गेली। भारतीय जनता पार्टीच्या आणि महायुतीच्या मुळेच महापालिकेच्या क्षेत्रामध्ये विविध परिसराचा विकास झालेला आहे। समस्या, लोकांच्या अडचणी सोडवण्याला सुद्धा सुरुवात झालेली आहे। लोकांच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या अडचणी ठरू शकतात त्या दूर करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न राहिलाय आणि कोणी थांबो कोणी जावो, आम्ही तो सातत्याने लोकांची कामं करणं चालू ठेवणार आहोत।